नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजे 4 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं आहे सुमनची साक्षी सुरू असते. आता सुमन सांगत असते की मी जे काही बोलते ना तर ते अगदी खरं आहे म्हणून, असं त्या भालेकर जो वकील आहे ना, त्या भालेराव या वकिलांना ती सांगत असते. आणि आता सुमन पुढे म्हणते की माझा नवरा अतिशय नीच माणूस आहे म्हणून, असं सुमन नागराजकडे बघून सांगत असते. आता असं झाल्यानंतर की सुमनला जरा थोडं गरगरल्यासारखं होत असतं आणि तो हा भालेराव सुमनकडे बघतो आणि म्हणतो, अरे तुम्ही तर थरथरत आहे म्हणून. काही करून भालेरावला सुमन ही वेडी आहे हे सिद्ध करायचं असतं. आता तो भालेराव म्हणतो की मी यांना पाणी देऊ शकतो का. आता ते जज साहेब म्हणतात की द्या म्हणून. आता तो भालेराव त्यांना पाणी देतो. आता सुमन पाण्याचा ग्लास हातात घेते. तो घ्या घ्या म्हणत असतो ना म्हणून. आता सुमन पाण्याचा ग्लास घेतल्यानंतर खूप थरथरत असते आणि हे सगळं अख्खं कोर्ट बघत असतं. आता सुमन पहिल्यांदा तर पाणी पिते. बराच वेळ सगळ्यांचे चेहरे दाखवले आहेत. आता तो भालेकर म्हणतो की तुम्हाला ग्लास येत धरता येत नाहीये. मायलॉर्ड, इतक्या घाबरलेल्या माणसाची सारासार विचार करण्याची शक्ती ही नष्ट झालेली असते. आणि पुढे म्हणतो की आणि आता अर्जुन उठून उभा राहतो आणि म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड. हे भालेकर जे आहेत ना ते स्वतःचेच तर्क लावत आहेत. तुम्हाला काय म्हणायचे की मिसेस सुमन किल्लेदार यांना त्यांच्या नवऱ्याची नक्कीच भीती वाटते, आम्हाला मान्य येते, पण ते जे काही बोलत आहेत ना तर ते भीतीमुळे नाहीत बोलत आहेत. आता अर्जुन पुढे म्हणतो की मिलॉर्ड, सुमन किल्लेदार यांनी कोर्टामध्ये सांगितलेला प्रत्येक शब्द जो आहे ना तर तो अतिशय खरा आहे, दॅट्स ऑल, असं म्हणतो. आता भालेराव म्हणतात की पण सुमन किल्लेदार यांच्या बोलण्यावरती कसा विश्वास ठेवायचा माय लॉर्ड, असं तो भालेकर म्हणत असतो. आता पुढे तो म्हणतो की मी तुम्हाला एक गोष्ट दाखवत हा माय लॉर्ड, असं म्हणून तो भालेकर जो आहे ना तर तो आता बघा त्याच्याजवळ असणारा एक रिपोर्ट जो आहे तर तो सादर करतो. आता तो भालेराव म्हणतो, आपल्या कोर्टात असलेल्या मुख्य साक्षीदार यांची मानसिक स्थिती स्थिर नाहीये, ठीक नाहीये, असं म्हटल्यानंतर सगळ्यांना आश्चर्यच वाटते की हा काय बोलतोय. तर आता तो लगेच म्हणतो की मी कोर्टासमोर एक मानसिक आरोग्य अहवाल सादर करतोय म्हणून. आता कसला हा अहवाल आहे आणि कुठून आणला देवच जाणे. आणि तो आता जज साहेबांना सादर करतो आणि म्हणतो की अहवालातून हे सिद्ध होतंय की गेले काही महिने सुमन किल्लेदार अत्यंत मानसिक तणावाखाली आहेत म्हणून. आता ते जज साहेब सुद्धा ते रिपोर्ट पाहतात. पुढे भालेकर म्हणतात की यामुळे यांची मानसिक अवस्था ही यांची स्थिर नाही म्हणून. आणि आता असं म्हणल्यानंतर सुमन लगेच हायपर होते ना. सुमन लगेच म्हणायला लागते, नाही 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 हे हायपर नाही नाही नाही, हे काही बोलतायत, मला काही झालेलं नाही आहे, मी अगदी ठीक आहे, मी अगदी ठीक आहे, असं सुमन बोलायला लागतात. अर्जुन सायलीच्या लक्षात येते की सुमन हायपर होती म्हणून. सगळेजण सुमनकडे पाहत असतात. सुमन म्हणत असते की मला काही नाही झालेलं. इतक्याच अर्जुन उठतो आणि म्हणतो की मिलॉर्ड, एका बाईला तिच्या नवऱ्यानेच किडनॅप केलं, तिच्या मनाची अवस्था काय असेल हे समजून घेण्याची माणुसकी इथे प्रत्येकात असेलच मिलॉर्ड, असं अर्जुन बोलत असतो. आता बघा हा भालेकर जो आहे तो आज अर्जुनच्या वरचं ठरणार आहे. आता भालेकर म्हणतो की मिलॉर्ड, मी सुद्धा आज सुमन किल्लेदार यांच्या मनाच्या अवस्थेबद्दलच बोलतोय. सुमन किल्लेदार यांना किडनॅप करण्यात आलं होतं हे खरं आहे. एखाद्या व्यक्तीला कित्येक दिवस बांधून ठेवलं तर त्याच्या मनाची अवस्था ही सैरभीर होऊ शकते, हे मला मान्यच आहे. आणि सुमन किल्लेदार यांना यापेक्षा जास्त सोसावं लागले आणि म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की त्यांना मानसोपचाराची गरज आहे म्हणून. आणि पुढे ते म्हणतात की आणि त्यांना ट्रीटमेंट घ्यावी लागेल, असं भालेकर म्हणतात. पण माय लॉर्ड, अशा मानसिक रुग्णाची साक्ष कोर्ट ग्राह्य धरेल का, असा आता त्या भालेकरांनी कोर्टालाच प्रश्न विचारलेला आहे. आता कोर्ट सुद्धा थोडा वेळ विचार करतात आणि ते जे अहवाल दिलेला असतो त्या अहवालावरती सही करतात. आता जज साहेब म्हणतात की हा अहवाल असं सांगतोय की सुमन किल्लेदार यांची मानसिक स्थिती ठीक नाही आहे म्हणून. आता असं सांगितल्यानंतर सगळेजण आश्चर्यचकित होतात आणि पुढे जज साहेब म्हणतात की त्यामुळे त्यांची साक्ष ग्राह्य धरली जाणार नाही. आता सायलीला पण वाईट वाटायला लागतं की अरे हे काय झालं सगळं म्हणून. आता भालेकर म्हणतात की मिसेस किल्लेदार तुम्ही जाऊन बसू शकता म्हणून. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन पण इशारा करतो. आता सुमन जाऊन सायलीच्या जवळ जाऊन बसते. आता सुमन जागेवरती जाऊन बसते आणि आता आपण पाहतोय पुढे की सायली सांगत असते सुमनला की सुमन काकू तुम्ही काळजी करू नका, तुम्ही अगदी व्यवस्थित साक्ष दिली म्हणून. आणि त्या वकिलांनी काही बोलू द्या पण निकाल आपलाच होणार आहे, असं सायली आता सुमनला सांगत असते. आता आपण पाहतोय की इकडे भालेकर म्हणत असतो की माय लॉर्ड, मला अर्जुन सुभेदार यांना एक प्रश्न विचारावा असा वाटतोय म्हणून की ही केस नक्की कसली आहे म्हणून. असं भालेकर म्हणतो की सुमन किल्लेदार यांच्या किडनॅपिंगची आहे का 22 वर्षांपूर्वी झालेल्या ॲक्सिडेंटच्या कथित कटाची आहे, मला हे कळतच नाही की ही नक्की केस आहे कसली, असा भालेकर म्हणत असतो की ज्या ॲक्सिडेंटमध्ये कुणीही मेलं नाही, त्या गाडीमध्ये 3 व्यक्ती होत्या आणि त्या 3ही व्यक्ती जिवंत आहेत. असं सगळं असताना नागराज किल्लेदार हा दोषी कसा असेल.
आता असं म्हणल्यानंतर तो भालेकर म्हणतो की जर का 3 व्यक्ती जिवंत आहेत तर आज नागराज किल्लेदार यांना आज कुठल्या गुन्ह्यासाठी म्हणून इथं आणलेलं आहे. आता भालेकरचा हा जो पॉईंट आहे तर तो करेक्ट असतो. यावेळेस जरा अर्जुनने कोर्टामध्ये जाण्याची थोडी घाईच केली असं माझं मत आहे. तुमचं मत काय आहे ते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता अर्जुन यावरती काहीतरी बोलणार इतक्यातच रविराज उठतात आणि म्हणतात की मिलॉर्ड मला काहीतरी बोलण्याची परमिशन मिळावी म्हणून. आता परमिशन ग्रँटेड म्हणल्यानंतर रविराज लगेचच पुढे येतात आणि बोलायला सुरुवात करतात. आता रविराज म्हणतात की युअर ऑनर एका किडनॅपची किंवा एका किरकोळ कारणावरूनची ही केस नाही आहे. खरं तर ही गेली 22 वर्षे सुरू असलेल्या फसवणुकीची केस आहे म्हणून असं रविराज किल्लेदार सांगत असतात कोर्टासमोर. ते म्हणतात की हे गेले 22 वर्षे सुरू असलेल्या माझ्या बायकोच्या आणि माझ्या मुलीच्या मानसिक छळाची ही केस आहे. या नागराज किल्लेदारमुळे माझी बायको तिच्या कुटुंबापासून दूर राहिली. आणि पुढे रविराज म्हणतात की 22 वर्षांपूर्वी तिने हालाकीत दिवस काढलेत, गरिबीत दिवस काढलेत. माझ्या मुलीला अनाथाश्रमात राहावं लागले आणि ही फक्त आजच्या एकाच दिवसाची केस नाही आहे तर ही अनेक वर्षापासूनची आहे आणि हा गेल्या 22 वर्षांचा अन्याय आहे असं आता रविराज कोर्टाच्या समोर सांगतात. आणि पुढे म्हणतात की आणि म्हणूनच मी एक बाप म्हणून, एक पती म्हणून या अन्यायाबद्दल मी तुमच्याकडे दाद मागतो असं आता रविराज सांगतात. आणि पुढे म्हणतात की असं नाही आहे की यामुळे माझी 22 वर्ष भरून निघतील म्हणून, पण नागराज किल्लेदार या माझ्या सख्या भावानं केलेल्या कारस्थानाबद्दल त्याला जर का कठोर शिक्षा झाली ना तर किमान निदान आम्हाला थोडा तरी न्याय मिळेल असं आता रविराजांनी सांगितलेलं असतं. जज साहेब रविराज किल्लेदार यांचं बोलणं सुद्धा ग्राह्य धरतात. आणि आता आपण पाहतो की आता बराच वेळ जज साहेब विचार करतात. इकडे तोपर्यंत प्रियाचा सीन दाखवलाय की प्रिया घरामध्ये असते आणि विनत असते की नागोबानेच किल्लेदारला मारण्याचा कट रचला होता, हे एकदाच सिद्ध होऊन जाऊ दे म्हणजे तो नागोबा आणि ते महिपत दोघेही खडी फोडायला जातील आणि मी आता मोकळा श्वास घेईन. आता हिला एवढं सगळे कर्मकांड करून आता हिला मोकळा श्वास घ्यायचा आहे. आता हात काय जोडते आणि म्हणते देवा मी आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितलेलं नाही आहे आणि जेव्हा काही मागितलं तेव्हा तर तू काही दिलेलंच नाही आहे, पण प्लीज मी आता हात जोडून तुझ्याकडे नम्र विनंती करते की माझी एवढी इच्छा पूर्ण कर प्लीज. आता आपण पुन्हा कोर्टातला सीन पाहतोय. आता आपण पाहतोय की अर्जुन कोर्टासमोर म्हणतोय की मला मिस्टर रविराज किल्लेदार यांना कटघऱ्यात बोलवण्याची परमिशन मिळावी म्हणून. आता रविराज येतात लगेचच, कारण अर्जुनला त्यांना काही प्रश्न विचारायचे असतात. आता पहिल्यांदा तर रविराज त्यांचा कोट वगैरे काढून ठेवतात आणि आता तिथे येतात. आता बघा आता अर्जुन त्यांना प्रश्न विचारतो की मिस्टर रविराज किल्लेदार तुमचा जो अपघात झाला त्याबद्दल तुमचं आणि या नागराज किल्लेदार यांचं कधी बोलणं झालं का इतक्या वर्षात. आता रविराज म्हणतात की हो मिलॉर्ड, गेल्या 22 वर्षामध्ये आमच्यामध्ये बऱ्याच वेळा बोलणं झालेलं आहे म्हणून. आणि पुढे म्हणतात की पण प्रत्येक वेळी नागराजने माझ्यापासून सत्य लपवून ठेवलं असं आता रविराज सांगत असतात. आता बघा हा जो भालेकर आहे ना तो आज खरंच वरच ठरतोय. रविराज म्हणतात मला गेली 22 वर्षे झाली मी प्रतिमा आणि तन्वीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय पण मला त्यात यश मिळालं नाही. पण जे काही पुरावे मिळाले आहेत तर ते पुरावे मी क्रॉस चेक केले. यानंतर मला लक्षात आलं की नागराज किल्लेदार यानेच हे सगळं काही केलेलं आहे म्हणून. आणि आता लगेच भालेकर उठतात आणि म्हणतात की ऑब्जेक्शन रविराज, मला तुमच्या अपघाताबद्दल दुःख आहे पण मला एक गोष्ट सांगा की तुम्ही आत्ताच कबूल केला आहात ना की गेली 22 वर्ष झालं तुम्ही तुमच्या 22 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झालेल्या पत्नीसाठी आणि मुलीसाठी म्हणून. तर रविराज म्हणतात माझ्या भावानं आणि माझं दुःख एकीकडे आणि माझा भावानं जो गुन्हा केलाय ना तर तो एकीकडे, या दोन्हीमध्ये गल्लत करू नका भालेराव असं आता रविराज ठणकावून बोलतात भालेकरांना. आणि म्हणतात की माझ्या भावाने नागराजने केलेली फसवणूक मी स्वतः अनुभवली आणि तीच मी कोर्टासमोर मांडणार आहे आज आता रविराजाने स्पष्ट सांगितलं. भावनेच्या भारामध्ये चुकीचा वागणारा माणूस मी नाहीये. आता इतकं भारी रविराज बोलतात ना की बस. आता अर्जुन म्हणतात की सो रविराज किल्लेदार तुम्ही तुमच्या भावाला व्यवस्थित ओळखता आणि त्यांच्यावरती जे काही आरोप आहेत तर ते आरोप खरे असू शकतात असं कितपत तुम्हाला वाटतं. तर रविराज म्हणतात की अगदीच मला असं वाटू शकतं की हे आरोप माझे 100% आहेत म्हणून. आता सगळ्यांचे चेहरे वगैरे दाखवले आहेत. पुढे रविराज म्हणतात की हा नीच माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. नागराज मात्र रविराजांच्या समोर
एकदम खाली मान घालून उभा असतो. अर्जुन म्हणतो पॉईंट टू बी नोटेड मिरर आणि रविराजांना बसण्याची विनंती करतो. आता हा नागराज जो आहे तर रविराज आल्यानंतर अगदी मानवरती करून सुद्धा पाहत नसतोय. आता पुढे अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड, नागराज किल्लेदार यांनी ज्याला सुपारी दिली होती त्या महिपत शिकरेला मी विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन मागतोय. आता जज साहेब सुद्धा परमिशन देतात. आता आपण बघतोय की इन्स्पेक्टर सावंत जे आहेत ना तर ते महिपत शिकरेला घेऊन तिथे विटनेस बॉक्समध्ये येतात. आता विटनेस बॉक्समध्ये येताना महिपत तर पहिल्यांदा नागराजकडे बघतो आणि नागराज घाबरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत असतो, जेणेकरून की मी साक्षीचा ॲड्रेस सांगेन म्हणून. आता त्यामुळे महिपत बिचारा काही बोलत नाही. आता बघा तुम्ही, आता महिपत विटनेस बॉक्समध्ये येतो आणि तिथे आता अर्जुन पहिल्यांदा लगेच चौकशी करायला सुरुवात करतो. पहिल्यांदा तर महिपत नागराजकडे बघतो. आता अर्जुन पुढे म्हणतो की महिपत शिकरे, 20-22 वर्षांपूर्वी तो अपघात तुम्हीच केला होता आणि पुढे म्हणतो की याची कबुली आहे आमच्याकडे आणि म्हणूनच तुम्हाला आता महिपत शिकरे अटक झाली आहे असं अर्जुन म्हणत असतो. आता पुढे महिपतला अर्जुन म्हणतो की तुम्ही पुढे हे सांगा की तो अपघात घडवून आणण्यासाठी तुम्हाला सुपारी कुणी दिली होती. आता बघा इथे महिपतचा सीन जो आहे ना कसा दाखवलेला आहे. महिपत कंटिन्यू फक्त अर्जुनकडे बघत असतो अगदी रागाच्या नजरेने आणि एकदा नागराजवरती सुद्धा नजर. अर्जुन महिपतला म्हणत असतो की सांगा महिपत शिकरे, त्या अपघाताची सुपारी तुम्हाला नागराज किल्लेदार यांनीच दिली होती ना. आणि हा महिपत जो आहे तर तो अक्षरशः डोळ्याची पापणी सुद्धा लवत नाही. कंटिन्यू अर्जुनकडे बघत असतो आणि एकदा तिरक्या डोळ्याने नागराजकडे बघत असतो. आणि आता त्याला तो सीन आठवतो की कसं पोलिसांच्या ज्यावेळेस महिपतला पोलिसांनी अटक केलेली असते त्यावेळेस आहे ना तर तो साक्षी लागीमधला व्हिडिओ एका शिपाईने त्यांना दाखवला होता आणि त्यानंतर नागराजने सगळा पत्ता जो आहे तर साक्षीचा सांगितला होता आणि म्हणतो की हा पत्ता माहिती आहे ना कोणाचा आहे, तो हा पत्ता मी आता पोलिसांना सांगेन. आता अशी धमकी अगोदरच नागराजने दिलेली होती. त्यामुळे महिपत काही बोलत नाही आणि इकडे अर्जुन म्हणत असतो कोर्ट तुमच्या उत्तराची अपेक्षा करते, उत्तर द्या महिपत शिकरे. आणि महिपत शिकरे या सगळ्या गोष्टी आठवत विचार करत असतो. आता अर्जुन जोरात ओरडतो, त्या अपघाताची सुपारी तुम्हाला नागराज किल्लेदार यांनीच दिली होती ना, बोला. आता अर्जुन पुन्हा जोरात ओरडून हा प्रश्न विचारतो पण महिपत काहीच विचारत नाही. इतक्यातच भालेराव जे आहेत ना तर ती जोरात ऑब्जेक्शन मिलॉर्ड म्हणून उठून उभे राहतात आणि म्हणतात की मिस्टर अर्जुन सुभेदार यांना जे हवं आहे ते महिपत शिकरे यांच्याकडून वधवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे योग्य नाही असं आता भालेराव म्हणतो. आता असं म्हणल्यानंतर महिपत शिकरे यांनी एकदाही म्हटलेलं नाही की त्यांना एक नागराज किल्लेदार यांनी रविराज किल्लेदार यांना मारण्याची सुपारी दिली होती म्हणून, असं आता भालेराव म्हणतो. आणि कारण महिपत गप्प बसतो ना त्यामुळे हे प्रकरण जे आहे तर ते नागराजवरती उलटत नाही. आता अर्जुन म्हणतो पण त्यांनी महिपत शिकरेने हेही सांगितलेलं नाही आहे ना की नागराज किल्लेदारनी महिपत शिकरे यांना ही सुपारी दिली नव्हती म्हणून. आता जज साहेब म्हणतात की महिपत शिकरे, आता महिपत लगेच जज साहेबांकडे बघतो. आता जज साहेब म्हणतात महिपत शिकरे तुम्हाला काही बोलायचं आहे का. तर आता महिपत फक्त मान हलवून नाही असं म्हणतो, तोंडाने एक शब्दही बोलत नाही. जज साहेब म्हणतात की महिपत शिकरे काही बोलत नसल्यामुळे हे सिद्ध होऊ शकत नाही की नागराज किल्लेदार यांनीच त्यांना ॲक्सिडेंटची सुपारी दिली होती म्हणून. आता जज साहेब सुद्धा असं बोलतात आणि पुढे आता जज साहेब म्हणतात की इन्स्पेक्टर महिपत शिकरे यांना घेऊन जा म्हणून. आता महिपत केल्यानंतर अर्जुनला काही करावं ते कळतच नाही. आज काही केल्यानं अर्जुनचे फासे उलटेच पडत असतात कोर्टामध्ये. आपण बघतोय की आता इथे अर्जुन जाऊन जागेवरती बसतो. आता हाही भालेकर पुढे येतात आणि भालेकर म्हणतात की मला वाटतं की आपण या कोर्टाचा वेळ वाया घालवू नये. नागराज किल्लेदार यांनी रविराज किल्लेदार यांच्या खुनाचा कट केला होता याचा कुठलाही ठोस पुरावा या कोर्टामध्ये सादर झालेला नाही असं आता तो भालेराव म्हणतो. आता यावरती पुढे आणखीन म्हणतो की त्यामुळे मी कोर्टाला विनंती करतो की नागराज किल्लेदार यांना बेल मिळावी म्हणून. आता असं म्हटल्यानंतर जज साहेब सुद्धा विचार करतात. सायली अर्जुन एकमेकांकडे बघतात, सगळीकडे बघायला सुरुवात. तितक्यातच अर्जुन म्हणतो ऑब्जेक्शन मिलॉर्ड, माझे पुरावे अजून संपलेले नाही आहेत. एक खूप महत्त्वाचा पुरावा मला कोर्टामध्ये सादर करण्याची परमिशन मिळावी. आता जज साहेब लगेचच परमिशन देतात ना. आता अर्जुन थँक्यू म्हणून ती जी क्लिप असते ना तर त्याचा पेन ड्राईव्ह घेतो आणि म्हणतो की मिलॉर्ड या नागराज किल्लेदारांनी केलेल्या कटाची कबुली दिलेला व्हिडिओ या पेन ड्राईव्हमध्ये आहे असं अर्जुन सांगतो. आणि आता हा पेन ड्राईव्ह तो मिलॉर्ड म्हणून जज साहेबांकडे देतो. आता आपण बघतो की जज साहेब सुद्धा तो जो पेन ड्राईव्ह आहे तर तो प्ले
केला जातो आणि प्ले केल्यानंतर सुमन आणि नागराजचा जो व्हिडिओ आहे ना तर तो प्ले होतो. आता बघा त्या व्हिडिओकडे सगळेजण पाहायला लागतात. नागराज म्हणत असतो की जाऊन सांग सगळ्यांना की मीच तुला आणि महिपतला किडनॅप करून ठेवलं होतं, मीच आहे तो मास्टर माइंड की ज्याने 22 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट केला आहे, जाऊन सांग त्यांना, असं नागराज सुमनला म्हणत असतो. आणि हे सगळं रेकॉर्डिंग कोर्टामध्ये आता सादर केलं जातं की मीच तो ॲक्सिडेंट घडून आणला होता म्हणून. आता हे सगळं जे आहे तर ते कोर्टमध्ये पाहिलं जातं. मीच येतो, मीच येतो खरा मास्टर माइंड. आता इतके सगळेजण पाहत असतात तो व्हिडिओ. अगदी जज साहेबसुद्धा पाहतात. नागराज मात्र खाली मान करून उभा असतो. आता हे सगळं पाहिल्यानंतर भालेराव म्हणतात की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, मला एक गोष्ट सांगायची आहे की ही आजकाल टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे ना की हा व्हिडिओ मॉफ केलेला असू शकतो, असं भालेराव म्हणत असतात. आणि आता पुढे आपण पाहतोय की शाळा कॉलेजातली मुलंसुद्धा हे असले व्हिडिओ बनवू शकतात, कोणाचाही कोणाला आवाज देऊ शकतात, यात नवीन काहीच नाही आहे, ही क्लिप मला फेक वाटते असं आता ते भालेराव म्हणत असतात. आणि पुढे म्हणतो की त्यामुळे हा पुरावा ग्राह्य धरला जाऊ नये अशी जज साहेबांना तो विनंती करतो. भालेराव म्हणतो की यामध्ये कोणाचाही आवाज वापरला जाऊ शकतो. आता बघा मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवतो, असं म्हणून तो भालेराव जो आहे तो आता एक नागराचा फोटो कोर्टामध्ये काढतो आणि आता काही सेकंद वेळ घेतो. आता काही सेकंदामध्ये वेळ घेऊन तो काय करतो तर नागराचा जो फोटो आहे ना तर तो फोटो एडिटिंग करतो आणि त्या फोटोला एक आवाज देतो की हो तो कोण मीच केला आहे वगैरे, आणि असा आहे ना एक व्हिडिओ बनवतो. आणि आता तो जज साहेबांकडे मोबाईल देतो आणि आता जज साहेब तो मोबाईल प्ले करतात. आता प्ले केल्यानंतर त्यांना तिथं दिसतं की नागराजचा फोटो आहे आणि तिथं नागराज स्पष्ट विटनेस बॉक्समध्ये म्हणतोय की रविराज किल्लेदारचा ॲक्सिडेंट मीच केला होता 22 वर्षापूर्वी, असं नागराज म्हणतो. असा व्हिडिओ एका सेकंदात भालेकर बनवतात आणि म्हणतात की माय लॉर्ड, मी हा व्हिडिओ इथल्या इथे बनवला आहे, जर का हा व्हिडिओ बनवायला मला काही सेकंद लागत असतील तर नागराज किल्लेदार यांचा खोटा व्हिडिओ बनवायला कितीचा वेळ लागतो, त्यामुळे हा व्हिडिओ खरा आहे याचा काय पुरावा आहे, अशी व्हिडिओ तर मी तुम्हाला आत्ताच बनवून दाखवला ना काही सेकंदात, त्यामुळे मी लॉर्ड हा पुरावा ग्राह्य धरला जाऊ नये. आता बघा जज साहेबसुद्धा म्हणतात ॲडव्होकेट भालेराव यांनी हे सिद्ध केलं आहे की हा व्हिडिओ फेकसुद्धा असू शकतो, कारण अतिशय परफेक्टरित्या भालेरावने हा पुरावा खरंच खूप व्यवस्थित असं त्यांनी त्यांचा मुद्दा मांडलेला असतो. त्यामुळे जज साहेब म्हणतात की त्यामुळे हा पुरावा म्हणून मी ग्राह्य धरत नाही. कोर्टाला प्रथमदर्शनी असे वाटत नाही की नागराज किल्लेदार हे पोलीस कस्टडीमध्ये राहणं गरजेचं आहे म्हणून. आता असं जज साहेब म्हणल्यानंतर अर्जुनला तर धक्काच बसतो. पण जज साहेब म्हणतात की या बाबतीचा अंतिम निर्णय जो आहे तर तो पुढच्या सुनावणीमध्ये सांगण्यात येईल. म्हणजे आज तर नागराजला जेल असतेच, फक्त आहे ना जामीन नसतो मिळालेला, फक्त तो निर्णय उद्यावरती ढकललेला असतो. आता असं जज साहेब सांगून आता तिथून निघून जातात. आणि आता आपण पुढं पाहतोय जज साहेब तिथून आपण आता पाहतोय दुसऱ्या सीनमध्ये नागराजला जे आहे तर ते कोर्टामधून डायरेक्ट आता जेलमध्ये आणण्यात आलेलं असतं आणि कोर्टामधून मगाशी आपण पाहिलं तो तेवढाच सीन असतोय. आता नागराजला जेलमध्ये टाकल्यानंतर आता महिपत बघतो की नागराजला जेलमध्ये आणलेलं आहे म्हणून. आता बघा महिपत लगेचच उठून उभारतो ना आणि लगेचच मस्त असं म्युझिक नागराजचं जे आहे पहिलं फेमस तर ते दाखवलेलं आहे. आता नागराजकडे महिपत बघतो आणि म्हणतो की ए काय रे नाग्या, तू तर लय हसत गेला होता ना जेलाच्या बाहेर जामीन मिळणार म्हणून, मग परत कसं काय आलास हा. नागराज बघा त्याची थोडीही मस्ती त्याची कमी पडलेली नसते. महिपत म्हणतो तो भालेराव एकदाही तुझ्या उपयोगाला आलेला नाही ना, कसा खाल्ली ना माती, तर नागराज म्हणतो हो खाल्ली ना माती, अगदी बदा माती खाल्ली पण मी नाही, तू खाल्ली माती महिपत, असा नागराज म्हणतो. आणि पुढे म्हणतो की काय रे महिपत, तू काय म्हणाला होतास की स्वप्नात बघितलंस की मी जेलमध्येच राहीन, बोलला होतास ना तू काय, असं म्हणून नागराज हाचायला लागतो आणि म्हणतो की मी आता चाललो, मला बेल मिळाली. मग महिपत म्हणतो मग जर का बेल मिळाली तर मग इथं कशाला आलास, तर नागराज म्हणतो अरे मिळाली म्हणजे ऑलमोस्ट मिळाली, तसा फायनल निर्णय उद्या लागणार आहे, पण जज म्हणाले की मला तर नागराज किल्लेदार यांना कोठडीत ठेवावं असं काही सबळ कारण सापडत नाही आहे. अरे मग म्हणजे झालंच ना, मिळालीच मला बेल असं नागराज सांगतो. आणि महिपतने नाराजीने तोंड खाली घेतलेलं असतं. आणि आपण आता पाहतोय की कोर्टाच्या बाहेर इकडे अर्जुन, सायली, चैतन्य आणि रविराज हे चौघजण बोलत असतात आणि अर्जुन म्हणत असतो मिळून वकील तर मिळाला कोण या नागराजला, तर भालेराव. आता रविराज म्हणतात हा भालेराव म्हणजे आपल्या प्रोफेशनला लागलेला एक डाग आहे, अट्टल गुन्हे
गुन्हेगारांना सोडण्यामध्ये याला अतिशय आसुरी आनंद मिळतो असं रविराज म्हणतात. सायली म्हणते, पण रविराज काका, नागराज काकांना उद्या बेल मिळण्याची कितपत गॅरंटी आहे? आता रविराज म्हणतात, आता जयसाहेबांनी तरी ते त्यांचा कल दाखवलाच आहे. प्रथमदर्शनी पाहता नागराजला पोलीस कस्टडी ठेवण्याची गरज वाटत नाही असं जयसाहेब म्हणाले ना. मग आता याचा अर्थ काय? सुमन आता घाबरते आणि म्हणते, म्हणजे आता हे परत मोकाट फिरणार, मला धमकवणार. इतक्यातच अर्जुन म्हणतो, नाही सुमन काकू, आम्ही नागराज काकाला तुझ्या आसपास सुद्धा फिरकू देणार नाही. आणि रविराज म्हणतात, सुमन आम्ही आहोत ना, तू नकोच काळजी करू. चैतन्य म्हणतो, आणि सुमन काकू असंही कोर्टाचा फायनल निर्णय उद्याच आहे. कदाचित नागराज काकांना जामीन मिळणार सुद्धा नाही. सायली म्हणते, हो सुमन काकू, आणि तुम्ही आत्तापासून एवढा विचार करू नकात बरं, असं सायली सांगून सगळेजण आता सुमनला समजावत असतात. आणि ठरलं तर मग हा भाग इथे संपतो. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अजून बरेच प्रेक्षक असे आहेत जे चॅनल तर रिव्ह्यू तर रोज पाहतात, पण अजून चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीत. आता आपण पाहतोय की पुढच्या भागामध्ये अक्षरशः पोलीस स्टेशनमध्ये अर्जुन नागराजला लाथ मारून खाली पडतो आणि म्हणतो की तुझ्या सगळ्या गुन्ह्यांसाठी तुला माफी मागितली नाही, तुझ्यावर बाकी असलेल्या आरोपांचा का? इतक्यातच तिथे प्रतिमात्या आणि सुमन आणि सायली आणि चैतन्य सगळेजण येतात. आणि आता सायली म्हणते की नागराज काका, 22 वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्यातून तुमची सुटका होऊ शकते, पण घरगुती हिंसाचारातून तुमची सुटका होऊ शकत नाही, असं म्हणून आता नागराजला बेल मिळण्याच्या त्या दिवशी पुन्हा दुसरा गुन्हा सुमनला सांगून सायली नागराजवरती दाखल करते आणि जेणेकरून नागराजला पुन्हा एकदा जेल होते. तर हा भाग खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. उद्याच्या भागामध्ये तुम्ही नक्की पहा. आणि हो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, एक लाईक करायला नक्की लक्षात ठेवा, कारण तुम्ही जर का लाईक केलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.